भारत, मैं उस भारत से आता हूं जिसके ओठों में गंगा और हाथ में तिरंगा है। भारत, मैं उस भारत से आता हूं जिसके ओठों में गंगा और हाथ में तिरंगा है। वो भारत जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम, तो कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा है। वसुधैव कुटुंबकम के सिद्धांत पर जिया। मेरा भारत वह नीलकंठ है जिसने खुद विष पीकर दूसरों को अमृत दान किया। भारत, मैं उस भारत से आता हूँ जिसके ओठों में गंगा और हाथ में तिरंगा है। वो भारत जो कभी शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम, तो कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा है। वो मैं भारत, मैं उस भारत से आता हूँ जिसके ओठों पर गंगा और हाथ में तिरंगा है। समझ लीजिए, वो भारत जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम, कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा है। वसुधैव कुटुंबकम के सिद्धांत पर जिया। मेरा भारत वह नीलकंठ है जिसने खुद विष पीकर दूसरों को अमृत दान किया। मैं गौतम के भारत से आता हूं, मैं बुद्ध के भारत से आता हूं, जहां प्रजा के हित के लिए एक राजा सन्यासी हो जाता है। मैं राम के भारत से आता हूं, जहां पिता की एक बात पर बेटा सिंहासन त्याग देता है। मैं उस भारत से आता हूं जो वीरता की वसुंधरा है, जो वीरता की वसुंधरा है। 1947 ला देश स्वतंत्रित होतो, 1949 ला भारत देशामध्ये राज्यघटना पारित होते आणि 1950 ला देश प्रजासत्ताक होतो. का? कारण 2 वर्ष 11 महिने 17 ते 18 दिवसात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आणि संविधान लिहिल्याच्या नंतर पहिला इंटरव्ह्यू त्यांचा घेण्यात आला आणि इंटरव्ह्यू मध्ये मी सुनीता त्यांना विचारतात की बाबासाहेब, हाऊ इट वॉज पॉसिबल, कसं लिहिलं तुम्ही एवढं सगळं? तर 2 वर्ष 11 महिने 17 ते 18 दिवसात राबराब राबून डोळ्यात तेल घालून हाडाचा पीठ आणि रक्ताचं पाणी केलं आणि तमाम SC ST OBC VJNT TNT मायनॉरिटी आणि एवढंच नव्हे तर स्वतःला उच्च समजणाऱ्या महान मंत्र्यांना देखील माणसाप्रमाणे जगण्याचा समान अधिकार प्राप्त करून दिला. हाऊ इट वॉज पॉसिबल बाबासाहेब? निशब्द झाले बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी एक छोटीशी स्माइल दिली आणि हसत मुखाने उत्तर दिलं आणि म्हणाले की मी संविधान लिहायच्या अगोदर, मी पेन उचलण्याच्या अगोदर, मी संविधानाची कल्पना करण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांची लोकनीती अभ्यासली, छत्रपती शिवाजी महाराजांची नीतिमत्ता अभ्यासली, बुद्धिमत्ता अभ्यासली, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण अभ्यासलं. संविधान निर्माता जरी मी असलो तरी प्रेरणादाता शिवराय महाराज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, यांची पुण्यतिथी, यांचा निर्वाण, यांचा महापरिनिर्वाण किंवा यांचा जय भीम घेण्याचा अधिकार फक्त बौद्धांनाच आहे. हे सर्वात मोठी चुकीची भावना आहे. सगळ्यात जास्त बाबासाहेबांनी कोणाला दिलं माहितीये का? महिलांना दिलं. बाबासाहेबांचं नाव घेण्याची संकल्पना हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या हिंदू बांधवांची सुद्धा आहेत. कारण बाबासाहेबांनी ओबीसींना जेवढं मानलं तेवढं कोणालाच नाही मानलं. बौद्धापेक्षाही जास्त ओबीसींना सपोर्ट केला आणि आम्हाला लाज येते. कोणी जर जय शिवराय घेतला तर जय भीम घेताना लाज यायलाच नाही पाहिजे. मला तर नाही, सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम घेऊन घेतो. बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये जेवढे अर्थतज्ञ झाले त्या सगळ्या अर्थतज्ञाला सगळेजण आणि स्पेशली स्पीच देणाऱ्या मुली तुम्ही ऐकून घ्या. जगामध्ये जेवढे अर्थतज्ञ झाले त्या सगळ्या अर्थतज्ञाला एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. सर्वात मोठा अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगामध्ये जेवढे कृषी तज्ञ झाले त्या सगळ्या कृषी तज्ञाला एका कृषी तज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. तर सर्वात मोठा कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगामध्ये जेवढे धर्म झाले ते सगळे धर्म, अगदी कुराण, गीता, बायबल पासून ते गुरु ग्रंथ साईपर्यंत ज्या धर्मपंडितांना त्यांचं नॉलेज नाही, त्या सगळ्या धर्मपंडितांना ज्याचं नॉलेज आहे, सगळ्या धर्माचं नॉलेज आहे, तो सर्वात मोठा धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि एवढंच नाही तर या भारतामध्ये 6000 पेक्षा जास्त जाती आहेत, हजारो पोट जाती आहेत. परंतु धनगराला धनगराचा, गुंब्याला गुंब्याचा, मांगाला मांगाचा, पतंगाला मातंगाचा, सुताराला सुताराचा, शिप्प्याला शिप्प्याचा जेवढं नॉलेज नाही ते सगळे आदिवासीला आदिवासाचे जेवढं नॉलेज नाही ते सगळे नॉलेज ठेवणारा सगळ्या जातीचा नाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे एवढंच नाही तर जग घडवणाऱ्या 4 लोकांच्या यादीमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने 4 जणांची यादी काढली, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नाव लिहिलं तथागत बुद्ध, दुसऱ्या
नाव लिहिलं सम्राट अशोक आणि चौथ्या क्रमांकावर नाव लिहिलं डॉक्टर बाबासाहेब